नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण दही भेंडी बनवत आहोत। त्यासाठी भेंडी आपण स्वच्छ पुसून घेतले, मधून काप केले। एका कढाईमध्ये तेल टाकून थोडे थोडे आपण भेंडी त्या तेलात तळून घ्यायचं। ही भाजी अप्रतिम होते। तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, त्याला चपातीबरोबर खाऊ शकता। डाळीची गरज लागत नाही। हे पहा, थोडे थोडे आपण भेंडी तळून घ्यायचे। हे तळून घेतल्यानंतर हे तेल काय वाया जात नाही आपलं। हे तेल बाजूला काढून थोडंसं मग कांदा वगैरे परतू शकतो। ही भाजी पूर्ण तयार करू शकतो। हे पहा, अशा त्या प्रकारे थोडे थोडे आपण भेंडी तळून घ्यायचं। आणि त्यात राहिला थोडं तर भेंडी पूर्ण तळून झाली की त्या तेलामध्ये आपण कांदा टाकायचा। हे कांदावर लाल परतवत राहायचं। त्याच्यानंतर आपण मसाला करण्यासाठी आपण दही घ्यायची। 1 वाटी दही घेतली, त्यात 2 चमचे लाल तिखट टाकले। तुम्ही तिखट कमी कसं खातात तसं। आम्ही तिखट जास्त खातो म्हणून 2 चमचे लाल तिखट टाकले। धने पावडर टाकले, जिरं पावडर टाकायचं आणि परत हळद टाकायचं। आणि त्याची अजून छान चव येण्यासाठी मी एव्हरेस्टचा चिकन मसाला त्यात थोडा टाकला आहे। हे पहा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं। तुम्ही मीठ कमी जास्त कसे खाता तसं। आणि पूर्ण नंतर एकजीव करून घ्यायचं। पूर्ण एकजीव करून कालवून ठेवायचं। जे आपण भेंडी तळून ठेवली ते बाजूला वाटीत काढून ठेवले। आणि जे ते तेल गरम करून ठेवतात, कांदा परतोय त्यात थोडंसं जिरं टाकायचं, थोडासा कढीपत्ता टाकायचा, छान परतून घ्यायचं ते लालसर रंग होईपर्यंत। आणि त्याच्यातच आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची। आलं लसणाची पेस्ट टाकायची व त्याचा उग्रवास जाईपर्यंत हे पूर्ण छानपैकी तळायचं। पूर्ण हलवून घ्यायचं पूर्ण। असं तळून घेतलं। हे पहा, हे आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर ही जे कांदा जो लालसर झाला की त्या लालसर झाल्यानंतर जो आपण मसाला बनवून ठेवला आहे दह्यामध्ये टाकून, तो ह्या लालसर झालेल्या कांद्यामध्ये हा पूर्ण मसाला टाकून द्यायचा। दही वगैरे टाकायचे आणि पूर्ण असं परतवायचं, हलवायचं, कालवून घ्यायचं। त्याला कालवून त्याचं तेल सुटेपर्यंत कालवायचं। आता तेल सुटलं की जे आपण भेंडी तयार केली, तळलेली आहेत, ती भेंडी त्यात टाकायची। आणि त्याला काय जास्त काही उशीर लागत नाही, काही नाही। लवकर आपण तळलेलं असं लवकर होतं। त्याला एक वाफ देण्यासाठी एक झाकण ठेवून 2-3 मिनटं त्याला वाफ द्यायची। हे पहा, पूर्ण कालवलं, त्याला आता झाकण ठेवून थोडी वाफ दिली। त्याच्यानंतर छानपैकी वरून कोथिंबीर टाकायची। ही भाजी इतकी सुंदर अप्रतिम होते ना। तुम्ही ही भाजी नक्की करून पहा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। कारण तुम्ही ही जर लाईक शेअर केलात, सबस्क्राईब केलात तर आम्हालासुद्धा नवीन चांगल्या भाज्या बनवण्याचा उत्साह निर्माण होतो। आणि हे पहा, या पूर्ण भाजी आपली पूर्ण तयार झाली। आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। हे पहा, आपली भाजी पूर्ण झाली। असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।